नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तर बघा सकाळचे 5:30 वाजलेत. मग आता माझी अंघोळ वगैरे झाली. मी 5लाच उठली होती आणि आता स्वयंपाकही करायला घेते. कारण सध्या मी सेवेत आहे. स्वामींच्या सेवेत जाते, तर त्यामुळे मला खूप असं एनर्जेटिक वाटते आणि सकाळी उठल्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे मी जसं सकाळी उठते ना, तेव्हापासून मला असं खूप छान वाटतंय. एक पॉझिटिव्ह स्वतःमध्ये पण काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत. आणि मला असं म्हणजे ज्या गोष्टींचा मला त्रास किंवा काही होतं ना टेन्शन किंवा कोणाचं तरी विचाराचं, कोणाचं तरी बोलण्याचं, वागण्याचं, त्या आता माझ्यात अजिबात राहिलं नाही. कारण मी आता स्वतःच बिझी झालेली आहे. काहीतरी नवीन शिकते, करायलाही घेतलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःसाठीच वेळ देते. जे माझ्या स्वामी सेवेत असेल, जे माझ्या आयुष्यातलं एक चांगलं कर्म मी करते. आणि लवकर उठून आवरल्यामुळे कसं कामही पटकन होतात आणि इतर गोष्टींनाही मला वेळ देता येतो. आणि स्वतःला खूप प्रसन्नही वाटतं. त्यानंतर मी इकडे स्वयंपाक करायला घेतला. त्यात भाजी बनवते, वाटाण्याची भाजी बनवते. आता ही सर्वात पहिले मी मिस्टरांची आणि मुलांसाठी बनवते. तसं तर आज त्यांना सुट्टी आहे म्हणून मी आज रस्साभाजी बनवते. कारण टिफिनला नेहमी सुकी भाजी द्यावी लागते. तर हा भाजीचा मसाला मी त्यांच्या भाजीसाठी बनवला आहे. मी माझ्यासाठी थोडं वेगळं बनवेल, बिना कांदा लसूणचं. स्त्रियांचं असं असतं ना, की आज जर मला स्वामींसाठी नैवेद्य द्यायचं नसतं ना, कदाचित मी स्वतःसाठी भाजी बनवायलाही कंटाळा केला असता. म्हणजे तेवढं माझं एक स्वतःसाठी का असेना पण काम वाचेल. स्वतःसाठी जेवण बनवणं हे महत्त्वाचं नाही, एक काम कमी होईल म्हणून. तर असं माझ्यासारख्या बऱ्याच महिला असतील असं मला वाटतं. पण नाही करू आपण, सगळ्यांसाठी इतरांसाठी खूप काही करतो, तर स्वतःसाठीही करायला पाहिजे असं मला वाटतं. तेवढा वेळ स्वतःसाठीही द्यायचा आणि स्वतःला जे छान वाटत असेल काही गोष्टी त्याही करायला पाहिजे. तर भाजी वगैरे झाली आहे आणि पोहे बनवून झाल्या. तर आता मला जायचं आहे पारायणासाठी. तर मी साडी वगैरे नेसून रेडी झाली आहे आणि माझी तयारी झाली, पण मिस्टरांची झालेली नाही आहे. म्हणून माझ्याकडे अजून थोडा फ्री टाईम आहे. तर तेवढ्यात मी देवपूजा वगैरे करून घेते. आणि आपले कामं अजून चांगले होण्यासाठी आपल्या आवडीचे गाणे, म्युझिक वगैरे सकाळी जर तुम्ही लावले ना, तर तुम्हाला नक्कीच अजून छान वाटेल. म्हणजे मी तरी करते, तुम्ही तसं करून बघा, खूप छान वाटतं. आज थोडी थंडी वाढली आहे म्हणून मी स्वेटर वगैरे घालूनच जाणार आहे. थंडी जरी असली ना तरी मला तरी खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं हिवाळ्यात. घरात प्रसन्न वातावरण जर ठेवायचं असेल ना, तर सगळ्यात पहिले देवपूजा पटकन झाली पाहिजे. देवपूजेला जेवढा वेळ झाला ना, तर तेवढा घरातल्या इतर कामांनाही होतो. मग ते असं उदास कुठेतरी अडगळल्यासारखं वाटतं. हा माझा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी सगळ्यात पहिले घाईत का असेना पण देवपूजा उरकते. म्हणजे जेणेकरून सगळ्यांनाच ते घरात असं प्रसन्न वातावरण वाटत असतं. आणि या सीझनमध्ये मी एक गोष्ट चांगली ठरवलेली आहे, की मला आता योगा स्टार्ट करायचा आहे. म्हणजे मी खूप दिवसापासून ठरवलं आहे, पण कधी होईल हे मलाच माहीत नव्हतं. पण मी आता या सीझनपासून तरी नक्कीच सुरू करणार आहे. कारण योगा एक्सरसाइजचे खूप फायदे आहे. हे फक्त मी सांगते म्हणून नाही किंवा तुम्हाला घरातही कोणी ना कोणी सांगत असतं. पण आपण खरोखर आता ह्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे, की खूप सारे आजार वगैरे येत आहेत. तर योगा हा नक्कीच केला गेला पाहिजे. आणि स्त्रियांच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, हेल्थ इश्यू असतात, तर त्यांनी तरी मला वाटतं की करून बघायला पाहिजे. म्हणजे स्वतःला थोडा वेळ द्यायचा आणि ह्या गोष्टी फॉलो करायच्या. म्हणजे आपल्याला त्यात काहीतरी फायदा होतोय ना, मग त्या गोष्टी नक्कीच झाल्या पाहिजे. मी स्वतः कंटाळा करते, पण मी तुम्हाला सांगते कारण मी ह्या करून दाखवणार आहे, फॉलो नक्कीच करेल आणि तुम्हालाही कळवेल की मला त्यात अजून काय चांगला अनुभव आला असेल. आणि नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचा. बघा, संसारात भरपूर काही गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला टेन्शन येतं, कुठे बर्डन येतं. पण त्या गोष्टी जर आपल्याला बाजूला ठेवायच्या असतील ना, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले काहीतरी शिकायचं आणि काहीतरी स्वतःला बिझी ठेवायचं, काहीतरी करण्यात. ज्या आवडीच्या गोष्टी असतील, ज्या आपल्या हेल्थसाठी असो, घरासाठी असो, ज्या आपल्यासाठी फायद्याच्या आहेत त्या नक्कीच कराव्या. कारण मी असे खूप दिवस म्हणजे असे वेस्ट गेले असं मी म्हणू शकते, की काहीतरी उगाचच इतर रिकाम्या गोष्टींचं टेन्शन घेऊन वाद वगैरे काहीतरी, तेही इतरांची, आपल्या घरातले नाही. त्याच्यामुळे या गोष्टी खरोखर बाजूला जर करायच्या असतील ना, तर सगळ्यात पहिले स्वतःपासून सुरुवात करायची, काही गोष्टी इम्प्रूव्हमेंट करायच्या. पारायण संपल्यानंतर इकडे गणेश याग होता आज, तर त्यामुळे यज्ञपूजा होती. तर या यज्ञपूजेत त्यांना मुलांना बसवायचं असतं, जे विद्यार्थी वगैरे असतात. तर मीही 2 मुलांना बोलवलं होतं आणि तेही बसले होते पूजेत.
यज्ञ वगैरे हे आधी त्यांनी केलेलं नव्हतं. तर पहिल्यांदा अनुभव घेतला, पण खूप त्यांनाही म्हणजे चांगलं वाटलं. हे मी त्यांच्या एक्सप्रेशनवरनं बघितलं की आम्ही काहीतरी वेगळं केलं, असं आनंदाने ते सांगतही होते मला. तर इथं सगळं पूजा वगैरे झाली ना आम्ही आता घरी निघालो. संध्याकाळी मी इकडे ओट्स बनवले स्वामींच्या नैवेद्यासाठी आणि माझ्यासाठी, कारण आम्हाला सगळ्यांना जायचं होतं बाहेर स्वस्तिकच्या बड्डेसाठी, जो इशूचा बेस्ट फ्रेंड आहे. आणि सगळ्यांना तिकडे जेवण होतं बड्डे निमित्ताने. तर बघू शकता इकडे मुलं किती एक्सायटेड आणि एन्जॉय करत आहेत. मुलांना तेवढा चेंज भेटतो, असं बड्डे कार्यक्रम वगैरे असलं की एकत्र येऊन त्यांना खेळायला भेटतं. घरी आल्यानंतर मी जेवण केलं आणि इतर कामं आवरून मी माडजप वगैरे करायला घेतली. आजची जी माझी सेवा राहिली होती ती मी करून घेतली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. काही सजेशन असतील तर तेही द्या आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.